जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 7 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण वेळ न लावता लगेचच पाहूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे पाहूया की सांगली जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या ही 60 आहे. तर मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेवर जर 60 सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती सदस्य लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर सांगली जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 31 सदस्य निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 25 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर आल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला इतकंच यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, सर्व ठिकाणी बदल झाला आहे. कारण मित्रांनो, जत आटपाडीमध्ये परिस्थिती पाहता या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये जत तालुक्यामध्ये 10 जिल्हा परिषद सदस्यापैकी 6 जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आटपाडी तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, आटपाडी तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 4 जिल्हा परिषद सदस्यापैकी 4 सदस्य भारतीय जनता पक्षाचेच गेल्या निवडणुकीमध्ये आले होते. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती जागा मिळाल्या ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणजेच मित्रांनो जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष जत तालुक्यावर तर दिलं आहेच. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आटपाडी तालुक्यावर सुद्धा गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर या दोघांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जत आणि आटपाडीवरच सर्व डिपेंड असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जत आणि आटपाडी तालुक्यावर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. म्हणजेच मित्रांनो, जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला 14 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण या 2-3 वर्षामध्ये बरेच बदल झाला आहे. कारण मित्रांनो, राष्ट्रवादी या पक्षामध्ये आता 2 गट झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो, शरद पवारांची एक राष्ट्रवादी आणि अजित पवारांची एक राष्ट्रवादी. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये 10 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये विश्वजित कदम असो किंवा विशाल पाटील यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घालण्याचं ठरवलं आहे. म्हणजेच मित्रांनो, जत तालुका असो की बाकी सर्व तालुक्यामध्ये विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा सांगली जिल्हा परिषदेवर 3 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, शिवसेना पक्षामध्ये सुद्धा आता फूट पडली आहे. म्हणजेच मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा एक पक्ष. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेनेला याचा काही परिणाम होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतकं अस्तित्व नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यांची काही जागा येणार आहेत की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे रयत विकास आघाडी. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या पक्षाला सुद्धा सांगली जिल्हा परिषदेवर चांगल्या प्रकारचं यश मिळत होतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 4 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये रयत विकास आघाडीच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत असो किंवा त्यांचा मुलगा सागर खोत या दोघांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष ईश्वरपूर असो किंवा वाळवा आणि आष्टा या तिन्ही शहरावर चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांच्या पक्षाला सुद्धा 1 जागा ही सांगली जिल्हा परिषदेवर मिळवते. पण मित्रांनो, त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत
ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेवर अपक्षांना सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये एक जागा मिळत होती, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 9 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेचा रिझल्ट लागला तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्ष सत्ता ही सांगली जिल्हा परिषदेत येणार आहे ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेवर अपक्षांना एक जागाही मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्याच जागा या निवडणुकीत सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना, म्हणजेच मित्रांनो राजू शेट्टी यांचा पक्ष. तर मित्रांनो राजू शेट्टी यांच्या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक जागा ही मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांच्या पक्षाला सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्येच एक जागा मिळत होती आणि तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे रयत विकास आघाडी, म्हणजेच मित्रांनो सदाभाऊ खोत यांचा पक्ष. तर मित्रांनो सदाभाऊ खोत यांच्या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा येणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये रयत विकास आघाडीला 3 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो रयत विकास आघाडीला या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागा ही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेवर काही खातं उघडणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचं अस्तित्व हे सांगली जिल्ह्यावर कमी आहे. त्यामुळे मित्रांनो यांना काही जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला एक जागा ही मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं खातं उघडणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो याच्यापेक्षा जास्त जागा या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळणार आहेत की नाही ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार म्हणजेच मित्रांनो सुहास बाबर यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. म्हणजेच मित्रांनो आटपाडी, विट्या, खानापूर या तालुक्यावर चांगल्या प्रकारचं लक्ष सुहास बाबर यांनी घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 2 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये 1-2 जागा या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळत होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 2 जागा म्हणजे त्यांची एक जागा ही या निवडणुकीमध्ये कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये विशाल पाटील असो किंवा विश्वजित कदम या दोन्ही बड्या नेत्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला 7 ते 8 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना 2 जागा या कमी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो दोन्ही बड्या नेत्यांनी लक्ष घालून सुद्धा काँग्रेसच्या पक्षाला अपयशाचे मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. म्हणजेच निवडणुकीमध्ये जर शरद पवारांच्या गटाच्या आणि अजित पवार यांच्या गटाची जर एकत्र जागा घेतल्या तर त्यांना दोघांना या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर आणि त्याचबरोबर 9 तारखेला जर त्याचा रिझल्ट लागला तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र लढले तर 10 ते 12 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 14 जागा या त्यांनी मिळवल्या होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 10 ते 12 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयशाचे मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वच भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींनी चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे.
त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना याचा काही फायदा होणार आहे की नाही ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 25 ते 30 जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठे यश आहे भारतीय जनता पक्षाला सांगली जिल्हा परिषदेवर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मित्रांनो जत आणि आटपाडी या तालुक्यावरच भारतीय जनता पक्षाचं गणित डिपेंड राहणार आहे. कारण मित्रांनो जत आणि आटपाडीवर चांगल्या प्रकारचं यश मिळालं तर गोपीचंद पळकर जे अध्यक्ष म्हणतील तेच राहणार आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच जत तालुका किंवा आटपाडी तालुक्यावर त्यांना भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला 25 ते 30 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळतील का? आणि त्याचबरोबर मित्रांनो बाकी सर्व पक्षांना इतकं कमी यश हे सांगली जिल्हा परिषदेवर मिळेल का? हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली जिल्हा परिषद येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.